हाय फ्रेंड्स, गेल्या वेळेस आपण युनिव्हर्सल सेट, सबसेट आणि त्याच्या अगोदर वेन डायग्राम पाहिलं. नाउ आज आपण सेट मधला जो पुढचा टॉपिक आहे तो पाहणार आहोत आणि तो आहे कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट. सो व्हाट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ सेट? कॉम्प्लिमेंट ऑफ सेट कोणाला म्हणतात? सो लेट्स सी, let U be the universal set if A is a subset of U, that is A is the subset of U, universal set, then the set of elements of universal set U which are not contained in the set A is called complement of the set A and is denoted by the A dash or complement of A. A च्या डोक्यावर C द्यायचं. बघा गेल्या आपण उदाहरण पाहिलं की इंडिया हा युनिव्हर्सल सेट जर म्हणला तर महाराष्ट्र इज द सबसेट ऑफ इंडिया, गुजरात इज द सबसेट ऑफ इंडिया. तसं आपल्याला कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट बघायचं असेल तर इंडियाला जर आपण युनिव्हर्सल सेट मानला आणि महाराष्ट्र हा जर त्याचा एक सेट मानला, महाराष्ट्र इज द सबसेट ऑफ इंडिया, पण महाराष्ट्र व्यतिरिक्त इंडियामध्ये उरलेले जे आपले स्टेट आहे हे सगळे महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये काय ठरवता येतील आपल्याला? They are the complement of the Maharashtra. त्यांना काय म्हणता येईल आपल्याला? Set of complement of Maharashtra. एक उदाहरण पाहूया आपण. Let's see the example. Suppose that universal set आपल्याला दिलेला आहे which contain the number between 1 to 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आणि आपल्याला एक दुसरा सेट दिला A. The set A contains the element 1, 3, 5, 7 and 9. Then what is the complement of the set A? As per definition, the set of the element which are contained in universal set U but not in set A are the complement of set A. आता A चा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. मग कॉम्प्लिमेंट लिहिण्यासाठी आपण इथे A डॅश किंवा A च्या डोक्यावर काय लिहू शकतो? C, complement of the C लिहू शकतो. So the complement of A is equal to, डेफिनेशन काय म्हणते आपल्याला? सेट A मध्ये जे एलिमेंट आहे ते सोडून उरलेले युनिव्हर्सल सेट मध्ये जेवढे एलिमेंट आहे ते सगळे काय असतील? कॉम्प्लिमेंट ऑफ द A. मग 1 3 5 7 9 हे सोडून द्या आणि उरलेले युनिव्हर्सल सेट मध्ये जेवढे एलिमेंट आहे ते सगळे लिहून घ्यायचे. मग कोणते कोणते उरलेले? 2 4 6 8 आणि 10. These are the complement of the set A. जे A हा सेट आहे आणि A चे कॉम्प्लिमेंट कोणते येतील? 2 4 6 8 10. आलं लक्षात? कॉम्प्लिमेंट कोणाला म्हणतो आपण? जर एखादा युनिव्हर्सल सेट असेल, त्या युनिव्हर्सल सेटचा दुसरा एक सेट जर सबसेट असेल, त्या सबसेट असलेल्या सेट मधले एलिमेंट सोडून च्या व्यतिरिक्त जर युनिव्हर्सल सेट मध्ये काही एलिमेंट उरत असतील तर त्यांचा जर आपण एक नवीन सेट बनवला तो आपल्या जो मूळ सेट आहे त्याचा काय असणार आहे? सबसेट असणार आहे, कॉम्प्लिमेंट असणार आहे. इट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ द गिवन सेट. आपण A दिला होता, A चा आपण कॉम्प्लिमेंट काढला. या युनिव्हर्सल सेटच्या बाबतीमध्ये आपण असं समजू, समजा एक अजून B सेट आहे जो युनिव्हर्सल सेटचा काय सबसेट आहे, तर B चा कॉम्प्लिमेंट आपल्याला काढता येईल का? बरोबर बघूया आपण. सपोज दॅट वी हॅव गिवन द सेट B which is the subset of universal set. आता B चा सबसेट आपल्याला दिलेला आहे. B is the subset of universal set U आणि B मध्ये काय काय दिलेले? 2 5 6 9 आणि 10 हे एलिमेंट. आणि आपल्याला काय द्यायचं? कॉम्प्लिमेंट ऑफ द B. तर कॉम्प्लिमेंट ऑफ B लिहिताना काय करणार आहे आपण? आत्ताच डेफिनेशन मध्ये पाहिलं आपण. B मध्ये जेवढे एलिमेंट आहेत ते सोडून उरलेले युनिव्हर्सल सेटचे जेवढे एलिमेंट आहेत दॅट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ B. मग आता 2 5 6 9 आणि 10 एवढे सोडून 2 5 6 9 आणि 10 हे सोडून उरलेले कोणते आहे? मग 1 3 4 7 आणि 8. सो यांच्यापासून बनवलेला जो सेट आहे दॅट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ B आणि त्याला लिहिताना B डॅश लिहितो आपण किंवा B च्या डोक्यावर लहानसा C काढतो, कॉम्प्लिमेंट ऑफ B. इन दिस वे वी कॅन राइट द कॉम्प्लिमेंट ऑफ द गिवन सेट. आता एक लक्षात घ्या, कोणताही सेट असेल, कॉम्प्लिमेंट ऑफ एनी सेट आणि त्याचा जर कॉम्प्लिमेंट लिहिला, कॉम्प्लिमेंट ऑफ A इज ऑलवेज A. तो काय असतो? A असतो. समजा एखादा
युनिव्हर्सल सेटचा कॉम्प्लिमेंट नेहमी काय येत असतो? फार एम्प्टी सेट येत असतो. मग याच्यावर आपल्याला काय लिहिता येईल? एम्प्टी सेटचा जर कॉम्प्लिमेंट असेल तर व्हॉट इज द कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट? द कॉम्प्लिमेंट ऑफ एम्प्टी सेट इज द युनिव्हर्सल सेट. या तीन गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. कॉम्प्लिमेंट ऑफ एनी सेट इज इटसेल्फ दॅट सेट. मग आपण काय लिहिला? कॉम्प्लिमेंट ऑफ ए इज ए. कॉम्प्लिमेंट ऑफ युनिव्हर्सल सेट इज ऑलवेज एम्प्टी सेट and complement of empty set is universal set. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला. ओके. Okay, let's solve the practice set 1.3. Let's see the question 1. If A is the set which contains the element A, B, C, D, E, the set B contains C, D, E, F. Set C contains the element B and D, and set D contains the element A and E. Then which of the following statement are true and which are false? याच्यातले दिलेले स्टेटमेंट दिले 5 स्टेटमेंट दिलेले आपल्याला 6 स्टेटमेंट. या 6 स्टेटमेंट पैकी कोणते ट्रू आणि कोणते फॉल्स आहे आपल्याला आयडेंटिफाय करायचे. सो C इज द सबसेट ऑफ B. C हा B चा सबसेट आहे किंवा नाही आपल्याला लिहायचे. मग C मध्ये एलिमेंट कोणते? B आणि D. आणि B मध्ये एलिमेंट कोणते? C, D, E, F. मग आता बघा याचा एलिमेंट B जो आहे तो सेट B मध्ये आलेला आहे का? नाही आलेला आहे. आणि सबसेटची व्याख्या काय पाहिली आपण? If the all elements of the given set are present in the big set, then the small set is called as the subset of that set. मग आता सेट C चे सगळेचे सगळे एलिमेंट सेट B मध्ये येत नाही, म्हणून सेट C हा सेट B चा सबसेट येऊ शकत नाही. सो क्वेश्चन 1, C is the subset of B. It is false. It is false because element कोणता एलिमेंट नाही आहे त्यामधला? B element B of set C is not in set B. म्हणून दिलेलं स्टेटमेंट आहे फॉल्स. दुसरं पाहूया आपण. A is the subset of B. आता सेट A मध्ये असलेले एलिमेंट आणि सेट D मध्ये असलेले एलिमेंट, A मध्ये एलिमेंट जास्त आहे आणि D मध्ये कमी आहे. जास्त एलिमेंट असलेला सेट हा कमी एलिमेंट असलेल्याचा सबसेट येऊ शकत नाही. सो अगेन इट इज द फॉल्स. सो वी कॅन राइट इट इज फॉल्स. आणि का फॉल्स आहे बरं? कारण D मध्ये फक्त A आणि E आहे. मग सेट एलिमेंट B, C, D हे आले आहेत तर त्याच्यामध्ये हे सेट D मध्ये आलेले नाही. मग आपण लिहू शकतो बिकॉज element B, C, D of set A are not in set D. Next one, D is the subset of B. D is the subset of B. मग D चे एलिमेंट काय? A आणि E. आणि B चे एलिमेंट काय? C, D, E, F. हा A जो एलिमेंट आहे तो B मध्ये आलेला आहे का? नाही. मग पुन्हा याला काय म्हणू आपण? इट इज नॉट सबसेट. म्हणजे हा काय पुन्हा फॉल्स आहे स्टेटमेंट. मग म्हणू आपण पुन्हा इट इज फॉल्स बिकॉज एलिमेंट A of set D is not in set B. पुढचं पाहूया आपण. चौथं स्टेटमेंट. D is the subset of A. D is the subset of A. मग D मध्ये एलिमेंट कोणते? A आणि E. पुन्हा A सेट मध्ये पाहिलं आपण तर A, B, C, D, E.
the elements of set D are in set A. सेट A मध्ये सगळेच्या सगळे एलिमेंट आलेले A चे, म्हणून तो त्याचा सबसेट आहे. म्हणून हे ट्रू आहे दिलेलं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे ट्रू. पुढचा स्टेटमेंट बघू आपण पाचवं. B is the subset of A. B is the subset of A. मग B मध्ये कोणते एलिमेंट आहे? C D E F. मग C आहे, D आहे, E आहे, पण F आहे का? F नाही. म्हणजे एकही एलिमेंट जर दिलेल्या याच्यात येत नसेल तर त्याला सबसेट म्हणता येणार नाही. सो आपण म्हणू it is false. हा कसा आहे? false आहे. आणि का false आहे? because एलिमेंट कोणता एलिमेंट नाही याच्यामधला? तर B मधला F हा एलिमेंट नाही आहे. because एलिमेंट F of set B is not in set A. B set B चा जो F हा एलिमेंट आहे तो सेट A मध्ये येत नाही, म्हणून त्याला आपण त्याचा सबसेट म्हणू शकत नाही. नेक्स्ट वन पुढे बघूया आपण सहावं. C is the subset of A. मग C मध्ये एलिमेंट कोणते? B D. याच्यामध्ये येतात का? यस, सगळेचे सगळे एलिमेंट आलेले आहे, म्हणून काय म्हणू शकतो त्याला? इट इज ट्रू. म्हणून आपण म्हणू इट इज ट्रू. रिझन काय असेल? बिकॉज all the elements of set C are in set A. Okay, in this way the question 1 is solved. Okay, next solve the question number 3. What is the question 3? We have given the universal set which contains the element 1 2 3 7 8 9 10 11 and 12. Always as well as we have given the set P which contains 1 3 7 10. And what is the question? Show the set U P and complement of P by Venn diagram. पहिली गोष्ट आपल्याला काय? हे तिघेचा तिघा सेट आपल्याला वेन डायग्राम द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे कॉम्प्लिमेंट ऑफ P इज P. जसं आपण प्रॉपर्टी पाहिली होती कॉम्प्लिमेंट ऑफ A इज A, तसं आपल्याला हे व्हेरीफाय करायचं. मग सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला तीन सेट देताना दोन सेट दिलेले आहे. युनिव्हर्सल सेट दिलेला आहे, P दिलेला आहे. आता कॉम्प्लिमेंट ऑफ P लिहिता येईल आपल्याला. सो युनिव्हर्सल सेट जो दिलेला आहे आपल्याला दॅट इज 1 2 3 7 8 9 10 11 12. P दिलेला आहे आपल्याला 1 3 7 10. We have to write complement of P. हा जो complement of P तो लिहायचा आहे. सो तो complement of P कॉम्प्लिमेंट लिहित असताना काय करू? P च्या व्यतिरिक्त युनिव्हर्सल सेट मध्ये जेवढे एलिमेंट असतील ते सगळे लिहायचे. मग P मध्ये कोणता आहे? 1 3 7 10. मग 1 3 7 10 हे सोडून सगळे लिहूया. मग कोणते? 2 8 9 11 and 12. ओके, युनिव्हर्सल सेट मिळाला, P मिळाला, कॉम्प्लिमेंट ऑफ P मिळाला. आपल्याला वेन डायग्राम करायचा. तर वेन डायग्राम काढत असताना युनिव्हर्सल सेट नेहमी आपण कसा काढतो? रेक्टँगल मध्ये काढतो. मग आपण हा युनिव्हर्सल सेट घेतला. या युनिव्हर्सल सेट मध्ये आपल्याला P पण दाखवायचे, कॉम्प्लिमेंट ऑफ P दाखवायचे. मग सेट P दाखवूया अगोदर आपण. सेट P मध्ये कोणते कोणते एलिमेंट आहे? तर सेट P कंटेन्स 1 3 7 10. मग इथे लिहू आपण 1 3 7 आणि 10. नंतर P कॉम्प्लिमेंट दाखवू. P कॉम्प्लिमेंट मध्ये कोणते? 2 8 9. सो इट इज द P कॉम्प्लिमेंट 2 8 9 11 12.
11 आणि 12. p आणि p कॉम्प्लिमेंट दोघांना जर एकत्र केले तर काय मिळणार आपल्याला युनिव्हर्सल सेट मिळणार. इन दिस वे वी कॅन रिप्रेझेंट द सेट p कॉम्प्लिमेंट ऑफ p आणि युनिव्हर्सल सेट. p आणि p कॉम्प्लिमेंट दोघांना एकत्र केलं तर युनिव्हर्सल सेट आपल्याला मिळाला. म्हणजे वेन डायग्राम साइडला आपण हे तिघेच्या तिघ सेट इथे लिहिलेले आहेत. सेट p कॉम्प्लिमेंट ऑफ द सेट म्हणजे हा p च्या व्यतिरिक्त उरलेले जे आहेत ते सगळे काय कॉम्प्लिमेंट आहे आणि दोघांनी एकत्र केल्यावर काय मिळतं आपल्याला युनिव्हर्सल सेट मिळतं. म्हणजे आपला क्वेश्चन 1 हा सॉल्व्ह झाला. आता क्वेश्चन 2 काय व्हेरीफाय कॉम्प्लिमेंट ऑफ p इज इक्वल टू द p. आपल्याला ते शोधायचे. आपण कॉम्प्लिमेंट काढलेला आहे. आता पुन्हा याचा कॉम्प्लिमेंट लिहूया. सो फॉर सेकंड आपल्याला p डॅश आपण काढलेला आहे. कॉम्प्लिमेंट ऑफ p लिहिलेला आहे. तो लिहून घेऊया. इट इज द 2 8 9 11 12. आता पुन्हा याचा कॉम्प्लिमेंट लिहायचा आहे. सो कॉम्प्लिमेंट ऑफ द p. कॉम्प्लिमेंट लिहित असताना कुठून लिहितो तो युनिव्हर्सल सेट मधून लिहित असतो. म्हणजे युनिव्हर्सल सेट मध्ये याच्या व्यतिरिक्त जेवढे काही एलिमेंट असतात ते सगळे लिहायचे आपल्याला. मग 2 8 9 11 12 हे सोडून उरलेले ते बघूया. मग 2 8 9 11 12 हे सोडून कोणते कोणते उरले 1 3 7 1 3 7 10. मग हा जो आहे p कॉम्प्लिमेंट जो आहे त्याचा कॉम्प्लिमेंट लिहिला. कॉम्प्लिमेंट ऑफ p आपण लिहून घेतला आहे. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ p जर आपण लक्षात घेतला तो कोणासारखा दिसतोय सेट p मध्ये पण तेच एलिमेंट आहे. म्हणजे जर आपण याला इक्वेशन 1 दिलं आणि याला इक्वेशन नंबर 2 दिलं तर 1 आणि 2 या दोघं काय सारखे. सो फ्रॉम 1 and 2 complement of p is equal to p. This statement is from equation 1 and 2. या दिलेल्या इक्वेशन मध्ये हे काय करते व्हेरीफाय करते. सो वी कॅन राइट हियर therefore it is true. हे काय झाले प्रूव्ह झाले. आता the complement of any set is itself. तसं complement of a is equal to a. तसं complement p is p. Okay. Now let's solve the question number 4. What is the question 4? We have given the set A which contains the element 1 3 2 7. And what is the question? Write 3 subset of A. A चे 3 subset लिहायचे. आता सबसेट कोणाला म्हणतो आपण की या सेट A च्या व्यतिरिक्त असे काही सेट असतील की ज्या सेट मध्ये या A चे काही एलिमेंट आले पाहिजे. त्यांना काय म्हणतो आपण सबसेट ऑफ द गिवन सेट A. म्हणजे A चे सबसेट लिहायचे आपल्याला. मग काय आपल्याला पहिली गोष्ट माहिती की एम्प्टी सेट इज द सबसेट ऑफ एनी सेट. एम्प्टी सेट हा काय कोणाचाही सबसेट असतो. मग आपण दिलेल्या सबसेटचे 3 लिहायचे. आपण 3 पेक्षा जास्त पण लिहू शकतो. आता इथे 3 सबसेट विचारले तर एम्प्टी सेट हा काय याचा सबसेट आहे. एम्प्टी सेट लिहित असताना 0 काढायचा वरून अशी रेषा जर ओढली 5 त्याला म्हणतो आपण एम्प्टी सेट. हा एक सेट झाला. अजून एखादा सेट असा पण असू शकतो ना की याच्यातले फक्त एकच एलिमेंट त्याच्यामध्ये येईल. मग हा वन एलिमेंट असलेला सुद्धा काय याचा सबसेट आहे. याच्यातला फक्त 3 एलिमेंट असलेला हा पण याचा काय सबसेट आहे. 2 असलेला सुद्धा काय याचा सबसेट आहे. फक्त 7 असलेला पण काय सबसेट आहे. 2 सेट एकत्र करू एलिमेंट आपण 1 3 हा पण काय आहे दिलेला सबसेट आहे. 3 2 हा सुद्धा काय सबसेट आहे. 2 7 हा सुद्धा काय सबसेट आहे. 3 एकत्र करू 1 3 2 हा पण एक सबसेट आहे. 3 2 7 हा पण एक सबसेट आहे. आणि फायनली प्रत्येक सेट हा स्वतःचा काय असतो सबसेट असतो. सो वी कॅन राइट 1 3 2 7. अजून याच्या व्यतिरिक्त काही सेट लिहू शकतो. आपल्याला किती विचारले फक्त 3. मग याच्यापैकी कोणतेही 3 दिले तरी चालेल. अजून याच्यामध्ये तुम्ही पेअर्स तयार करून याचे सबसेट लिहू शकता. आपल्याला 3च विचारले आपण 4 लिहिले 5 लिहिले किंवा फक्त 3 लिहिले तरी पण चालेल.